धीरज मध्यमवर्ग कुटुंबातील मुलगा. त्याला शिक्षणाची खूप आवड होती, पण वडिलांच्या अकाली मृत्यूने त्याचं शिक्षण अर्ध्यातच थांबलं. घराची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. आईचं आजारपण, शेतीचं काम, त्यामुळे त्याचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. त्याची ही धावपळ, शिक्षणाबद्दल असलेली आवड, भक्ती चांगल्या प्रकारे जाणत होती. धीरज शेतीचं काम पूर्ण करून संध्याकाळी 5च्या वेळेस नदीच्या किनारी जाऊन शांत बसायचा. भक्ती ही रोज नदीच्या किनारी यायची. ती धीरजचं निरीक्षण करायची. इतर मुलांपेक्षा तो थोडासा वेगळा होता. आपलं काम आणि आपलं घर भलं. एक दिवस भक्ती त्याला बोलण्यासाठी त्याच्या जवळ गेली. तुम्ही रोज संध्याकाळी नदीच्या किनारी येता. त्यावर धीरज म्हणाला, संध्याकाळचा सूर्यास्त पाहायला मला खूप आवडतो, म्हणून मी रोज संध्याकाळी नदीच्या किनारी येतो. जुजबी उत्तर देऊन तो शांत होतो. परंतु भक्तीचा स्वभाव बोलका, प्रत्येक गोष्ट जाणून घेणारा. भक्ती ही रोज संध्याकाळी नदीच्या किनारी यायची. दोघे रोज एकमेकांशी बोलायचे. त्या दोघांना एकमेकांना भेटण्याची सवय लागली होती. धीरज आधी जरा कमी बोलायचा, पण भक्तीच्या हट्टामुळे तो हळूहळू मोकळा होऊ लागला. एक दिवस भक्ती त्याच्यासाठी पुस्तक घेऊन आली. ती म्हणाली, धीरज, तुझं शिक्षण थांबायला नको. तू खूप हुशार आहेस, मला जाणवतं. धीरज थोडा हसला आणि म्हणाला, हुशारी पोट भरत नाही, घर चालवणं महत्त्वाचं आहे. भक्ती थोडी शांत झाली, पण तिने हार मानली नाही. ती रोज त्याला अभ्यासाबद्दल सांगायची, नवीन गोष्टीबद्दल बोलायची. हळूहळू धीरज पुन्हा पुस्तकाकडे वळू लागला. भक्ती आणि धीरजची मैत्री वाढत गेली. मैत्रीतून कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळालं नाही. गावात त्या दोघांबद्दल चर्चा होऊ लागली. शेवटी भक्ती आणि धीरजच्या घरच्यांनी निर्णय घेतला आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं. दोघेही एका समाजाचे असल्यामुळे घरच्यांना त्यांच्या लग्नाबद्दल काहीच अडचण नव्हती. त्यात धीरजचा स्वभाव ही शांत, समजूतदार आणि मेहनती असल्यामुळे आणि भक्तीला तो आवडत होता. त्या दोघांचं आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. लग्न झाल्यानंतर भक्तीने त्याला पुढं शिक्षण घेण्यासाठी तयार केलं. सुरुवातीला धीरज तिला नकारच देत होता. शेवटी भक्तीच्या हट्टापुढे तो नमला आणि शिक्षणासाठी तयार झाला. शहराच्या ठिकाणी जाऊन त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तो तालुक्याच्या ठिकाणी जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. परंतु रोज जाण्याने त्याचा खूप वेळ वाया जाऊ लागला. रात्रीची झोप ही नीट होत नसे. भक्ती त्याची ही धावपळ पाहत होती. कधी बस मिळाली नाही तर येण्यासाठी खूप वेळ व्हायचा किंवा रात्रभर स्टँडवर थांबावं लागायचं. त्यामुळे भक्तीने मनोमन काहीतरी विचार केला. एक दिवस भक्तीने मोठा निर्णय घेतला. ती म्हणाली, धीरज, मी तुझी मदत करेन. तू तालुक्याला जाऊन शिक्षण घे. शेतीची काळजी मी आणि आई कामगारांच्या मदतीने घेऊ. धीरज आश्चर्यचकित झाला. तू असं का करतेस माझ्यासाठी? तो विचारतो. भक्तीच्या डोळ्यात हलकीशी ओल येते. ती हळू आवाजात म्हणते, कारण तू फक्त शेतकरी नाहीस, तू काहीतरी मोठं करू शकतोस आणि मला ते पाहायचं आहे. त्या दिवशी धीरजच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण आला. तो पुन्हा शिक्षण सुरू करतो, दिवस रात्र मेहनत करतो आणि काही वर्षांनी तो स्पर्धा परीक्षेत यश मिळवतो. घरातील वातावरण अतिशय आनंदी होतं. भक्तीला तिने घेतलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. गावातील लोकांनी मोठ्या थाटामाटाने त्याचा सत्कार केला. तालुक्याच्या ठिकाणी त्याचा सत्कार झाला. सत्काराच्या वेळेस बोलताना धीरज म्हणाला, मी आज जो इथे उभा आहे तो आईच्या आशीर्वादाने आणि भक्तीच्या विश्वासाने. त्यांनी जर मला साथ दिली नसती तर आज मी इथे नसतो. त्याचे शब्द ऐकून भक्तीचे डोळे पाणावले. धीरजला 3 महिन्यासाठी ट्रेनिंगसाठी नाशिकला जायचं होतं. त्यामुळे त्याची धावपळ चालू होती. भक्तीला हवा तसा वेळ तो देऊ शकला नाही. भक्ती त्याची धावपळ बघून काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता त्याला निघायचं होतं. भक्तीने रात्री सर्व तयारी करून ठेवली. त्याला देण्यासाठी काही खाऊ बनवून दिला.
धीरजची 3 महिन्याची ट्रेनिंग पूर्ण झाली. त्या काळात तो नाशिक येथे राहून ट्रेनिंग घेत होता. ट्रेनिंग दरम्यान तो आपल्या नवीन मित्रमैत्रिणीमध्ये रमला. फोनवरून तो आई आणि भक्तीशी बोलायचा, पण हळूहळू त्या संवादातही कमीपणा येऊ लागला. 3 महिन्यानंतर त्याची पोस्टिंग झाली पुणे येथे. पुण्यात जॉईनिंग झाल्यानंतर आईच्या हट्टामुळे तो भक्ती आणि आईला गावातून पुण्याला घेऊन आला. गावातील साधं आयुष्य सोडून शहरात नवं आयुष्य सुरू झालं. भक्तीचं राहणं अजूनही साधं होतं. साधे पंजाबी ड्रेस, हलका मेकअप, पण तिच्या त्या साधेपणातही एक वेगळीच सुंदरता होती. पण धीरज बदलला होता. ट्रेनिंगमध्ये भेटलेले मित्र, त्यांचा हायफाय लाईफस्टाईल, त्यांच्यासोबतचं वावरणं, यामुळे त्याच्या विचारात मोठा बदल झाला होता. त्याला वाटू लागलं भक्ती त्याच्या स्टँडर्डला मॅच होत नाही. तो तिला वारंवार म्हणायचा, थोडं बदल ना, सगळ्यांसारखं राहा. पण भक्ती शांतपणे उत्तर द्यायची, मी जशी आहे तशीच ठीक आहे. ऑफिसमध्ये जॉईन झाल्यानंतर त्याची ओळख अनेक मोठ्या लोकांशी होऊ लागली. त्यांचं राहणं, त्यांचं बोलणं, चालणं यात असलेला फरक, त्यामुळे त्याला भक्ती त्याच्या लेवलची आहे असं वाटतच नव्हतं. याच दरम्यान त्याची ओळख रियाशी झाली. रियाचं राहणं, सर्वांशी हसून बोलणं यामुळे तो रियाकडे आकर्षित झाला. सुरुवातीला मैत्री आणि नंतर नकळत वाढलेली जवळकी यामुळे त्याला भक्ती आता नकोशी वाटू लागली. तिचं राहणीमान त्याला बोरिंग वाटू लागलं. प्रियाबरोबर वाढलेलं रिलेशन त्यामुळे भक्तीपासून दुरावला गेला. या सर्वांपासून भक्ती मात्र अनभिज्ञ होती. तिचा त्याच्यावर विश्वास होता, पण तिला काय माहीत होतं, तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादाची तिला कल्पनाही नव्हती. धीरज त्या चमकदार दुनियेत गुंतत गेला आणि हळूहळू भक्तीपासून दूर जाऊ लागला. आईला हे सगळं जाणवत होतं. त्या मनात म्हणायच्या, ट्रेनिंगने माझा मुलगा अधिकारी बनला, पण माणूस मात्र कुठेतरी हरवला. धीरज दिवसेंदिवस बदलत चालला होता. लहान लहान कारणावरून तो भक्तीला रागवू लागला होता. कधी जेवणात मीठ जास्त झालं, कधी घर थोडं अस्ताव्यस्त दिसलं की लगेच तो चिडायचा, आवाज चढवायचा. तुला साधं कामही नीट जमत नाही का, असे टोमणे तो सतत मारत राहायचा. भक्ती मात्र शांतपणे सगळं ऐकून घ्यायची. एक शब्दही परत बोलत नसे, कारण हे आता रोजचंच झालं होतं. भक्ती त्याची आणि आईची सेवा करण्यामध्ये कोणतीही कसर सोडत नसे. आई भक्तीचे एका मुलीसारखे सर्व लाड करायची, पण त्याही धीरजच्या वागण्यामुळे वैतागल्या होत्या. भक्ती बद्दल नेहमी त्यांच्या मनामध्ये एक खंत असायची की सर्व काही निस्वार्थपणे करायची, पण धीरजला मात्र त्याची अजिबात जाणीव नव्हती. तिने त्याच्यासाठी घेतलेली मेहनतही तो विसरला होता. त्याला तर रोज झगमगत्या दुनियेची सवय झाली होती. एक दिवस फक्त एका छोट्याशा कारणावरून चहा थोडा उशिरा मिळाला म्हणून धीरज प्रचंड रागात आला. तुला वेळेची काही किंमत नाही, तो ओरडला. भक्ती घाबरून म्हणाली, सॉरी, आईला औषध देत होते म्हणून थोडा उशीर झाला. पण यावेळी धीरजचा राग नियंत्रणाबाहेर गेला. त्याने संतापाच्या भरात भक्तीवर हात उचलला. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. भक्ती स्तब्ध उभी राहिली, डोळ्यात अश्रू, पण आवाज नाही. हे सगळं आईनं पाहिलं. त्या धावतच आल्या आणि जोरात ओरडल्या, धीरज, काय केलंस तू हे? आईचा आवाज थरथरत होता. राग आला म्हणून हात उचलतोस? हीच का तुझी माणुसकी? धीरज अजूनही रागात म्हणाला, आई तीच मला चिडवते, माझं काहीच ऐकत नाही. आई रागाने म्हणाल्या, ती चिडवत नाही, ती सगळं सहन करते तुझ्यासाठी, या घरासाठी आणि माझ्यासाठी. भक्ती मात्र अजूनही शांत होती. भक्तीने डोळे पुसले आणि काही न बोलता आत निघून गेली. त्या रात्री आईने धीरजला त्यांच्या खोलीत बोलावलं, कारण आता ही गोष्ट फक्त रागाची नव्हती, तर मर्यादा ओलांडली गेली होती. आईला भक्तीच्या डोळ्यातील दुःख स्पष्ट दिसत होते, पण तीही असह्य होती. धीरज आईच्या खोलीत गेला. आई शांतपणे म्हणाली, धीरज, तुला आठवतंय का, तू कुठून इथपर्यंत आलास? धीरज थोडा चिडून म्हणाला, आई, आता पुन्हा तेच जुने विषय कशाला काढतेस? आईच्या आवाजात वेदना होती. जुने विषय नाहीत रे,
तीच तुझी ओळख आहे. भक्ती नसती तर आज तू इथे नसतास. धीरज काही क्षण शांत झाला, पण अहंकाराने त्याचं मन झाकलं होतं. तो काहीच न बोलता निघून गेला. दुसऱ्या दिवशी भक्ती नेहमीप्रमाणे घरकाम करत होती. आई तिच्याकडे पाहत होती. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, तू खूप सहन करतेस, पण स्वतःसाठीही जगायला शिक. भक्ती हलकसं हसली. आई, माझं जगणं तर तुम्ही दोघंच आहात. आईच्या डोळ्यात पाणी आलं. धीरज चिडून म्हणाला, आई, तुम्ही नेहमी तिच्याच बाजूनी का बोलता? ती माझ्या लाईफमध्ये फिट बसत नाही. हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. फिट बसत नाही? ती तुझ्या आयुष्यामध्ये फिट व्हायला आली नव्हती. ती तुझं आयुष्य बनवायला आली होती. त्या पुढे म्हणाल्या, तू विसरलास का? तू शेतात कष्ट करत होतास, स्वप्न पाहायलाही घाबरत होतास. तेव्हा हीच मुलगी तुझ्या पाठीशी उभी होती. धीरज काही क्षण गप्प झाला, पण त्याचा अहंकार अजूनही जिवंत होता. आई, मला आता हे सगळं नको आहे. मी ठरवलंय, मी माझ्या पद्धतीने जगणार. आईचा चेहरा कठोर झाला. त्या ठामपणे म्हणाल्या, ठीक आहे, पण मग आम्हालाही आमच्या पद्धतीने जगू दे. त्या रात्री आईनी एक मोठा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी भक्ती नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होती. आई तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, बाळा, आपण इथून निघायचं आहे. भक्ती थोडी घाबरली. कुठे आई? आई शांतपणे म्हणाल्या, जिथे तुझा सन्मान असेल, जिथे तुला स्वतःसारखं जगता येईल. भक्तीच्या डोळ्यात अश्रू आले, पण धीरज. आई ठामपणे म्हणाल्या, ज्याला तुझी किंमत नाही त्याच्यासाठी तू आयुष्य का वाया घालवायचं? त्या दिवशी भक्तीने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी विचार केला. आई भक्तीला घेऊन तालुक्याच्या ठिकाणी गेल्या. तिथे त्यांनी एक छोटीशी रूम भाड्याने घेतली. नवं ठिकाण, नवं आयुष्य. पण मनात जुन्या जखमा अजूनही ताज्या होत्या. भक्तीचं ग्रॅज्युएशन आधीच पूर्ण झालं होतं, पण पुढे काय करायचं याबद्दल ती अजूनही संभ्रमात होती. आई मात्र ठाम होत्या. त्या एक दिवस तिला म्हणाल्या, बाळा, आता तुला थांबायचं नाही. तू पुढे शिकणार, मोठं होणार. भक्ती थोडी घाबरून म्हणाली, आई, आता शिकून काय उपयोग? माझं आयुष्य तर तसंच राहिलं. आई तिचा हात हातात घेत म्हणाल्या, नाही बाळा, आयुष्य कधी संपत नाही. जोपर्यंत आपण हार मानत नाही, तोपर्यंत नवं काहीतरी सुरू करता येतं. भक्तीने सुरुवातीला नकार दिला. तिला वाटत होतं, मी हे सगळं करू शकणार नाही, पण आईच्या हट्टापुढे तिचं काहीच चाललं नाही. त्या रोज तिला समजवायच्या, तिचा आत्मविश्वास वाढवायच्या. हळूहळू भक्ती तयार झाली. तिने पुन्हा पुस्तकं हातात घेतली, नवीन स्वप्न पाहायला सुरुवात केली. दिवसभर घरकाम आणि आईची काळजी आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास, असा तिचा दिनक्रम सुरू झाला. आई दुरून तिच्याकडे पाहायच्या आणि मनात म्हणायच्या, हीच माझी खरी मुलगी आहे, जी एक दिवस खूप मोठी होणार. धीरजच्या आयुष्यात पहिल्यांदाच एकटेपणाची खरी जाणीव होऊ लागली होती. ज्याला तो स्वतंत्र समजत होता, ते प्रत्यक्षात रिकामे पण होतं, हे आता त्याला कळत होतं. घरात सर्व काही होतं, मोठं घर, पैसा, आराम, बाहेरच्या पार्ट्या, मित्रमंडळी, पण मनाला लागणारी आपुलकी मात्र कुठेच नव्हती. ऑफिसमधून दमून घरी आल्यावर पाण्याचा ग्लास हातात देणारी भक्ती नव्हती. त्याच्या आवडीचा चहा न सांगता बनवून ठेवणारी भक्ती नव्हती. त्याचे कपडे नीट घडी करून ठेवणारी, औषध वेळेवर देणारी, त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची काळजी घेणारी भक्ती नव्हती. त्या छोट्या छोट्या गोष्टींची किंमत माणसाला त्या हरवल्यावरच कळते. रिया मात्र दिवसेंदिवस त्याच्यापासून अधिक दूर जात होती. तिच्यासाठी धीरज हा फक्त वेळ घालवण्याचं एक साधन होता. प्रेम, जबाबदारी, नात्याची बांधिलकी या गोष्टीशी तिचा काही संबंध नव्हता. त्या दिवशी रियाने लग्नाबद्दल हसत उत्तर दिल्यावर धीरजला मोठा धक्का बसला. ज्या व्यक्तीसाठी आपण आपला संसार मोडला, आईपासून दूर झालो, भक्तीसारखी समजूतदार पत्नी गमावली,
त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपली किंमतच नाही ही जाणीव त्याला आतून पोखरू लागली. त्या रात्री तो बराच वेळ एकटाच सोफ्यावर बसून राहिला. संपूर्ण घरात शांतता होती, पण त्याच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. भक्तीचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. तिने कधीच त्याच्याकडे काही मागितलं नव्हतं, उलट त्याच्या रागालाही प्रेमाने सहन केलं होतं. आईने किती वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी अहंकाराने त्याचे डोळे झाकले होते. भक्ती आता कुठे असेल? आई कशी असेल? त्या दोघी माझ्याविषयी विचार करत असतील का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. दुसरीकडे भक्ती तिच्या आयुष्यात नव्याने उभी राहत होती. आईच्या प्रोत्साहनामुळे तिने स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली. सुरुवातीला मन लागत नव्हतं, कारण भूतकाळच्या जखमा अजूनही ताज्या होत्या, पण आई कायम तिच्या पाठीशी उभी होती. भक्ती, तुझं आयुष्य फक्त संसारापुरतं मर्यादित नाही. तू स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेस, आई प्रेमाने तिला नेहमी सांगायच्या. भक्ती ही हळूहळू अभ्यासात रमू लागली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आत्मविश्वास दिसू लागला होता. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आर्थिक अडचण नव्हती. आईने दूरदृष्टीने घेतलेला निर्णय आज त्यांच्या उपयोगी पडत होता. एक दिवस कॉलेजमधून परत आल्यावर भक्तीने आईला विचारलं, आई, तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं का करता? आई हलकसं हसल्या, कारण तू माझ्यासाठी फक्त सून नाहीस ग, तू माझी मुलगी आहेस. हे ऐकताच भक्तीच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या नात्याने तिला जन्म दिला नव्हता, त्याच नात्याने तिला जगण्याचा आधार दिला होता. त्या क्षणी भक्तीच्या मनात एक गोष्ट कायम कोरली गेली. खरं प्रेम रक्ताच्या नात्यातच मिळतं असं नाही, ते मायेच्या स्पर्शातही सापडतं. आणि तिकडे धीरज पहिल्यांदाच आपल्या चुका मोजत एकटा पडत चालला होता. भक्तीने अभ्यासात कुठलीही कसर सोडली नव्हती. आज तिचा पेपर होता. सकाळी लवकर उठून देवाची पूजा केली. तोपर्यंत आईने दोघींसाठी नाश्ता बनवला. दोघींनी मिळून नाश्ता केला. परीक्षेला जाताना आईने तिच्या हातावर दही साखर दिली. भक्तीने आईला नमस्कार केला आणि पेपरसाठी गेली. आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीच्या जोरावर तिने पूर्ण पेपर चांगल्या प्रकारे सोडवला. घरी आल्यानंतर आईने विचारलं, बाळा कसा गेला पेपर? त्यावर हसून म्हणाली, आई, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यावर चांगलाच जाणार. त्यावर आई म्हणाली, नाही बाळा, तू घेतलेल्या मेहनतीचे ते फळ आहे. भक्तीच्या डोळ्यात पाणी आले. परीक्षा झाली तरी तिने अभ्यासात कोणताही खंड पडू दिला नाही. तिचं रोजचं रुटीन चालू होतं. उद्या परीक्षेचा निकाल होता. रात्रीपासूनच नाही म्हटलं तरी थोडं टेन्शन आलं होतं, पण आईने तिला आधार दिला. बाळा, तू नक्की पास होशील. सकाळच्या त्या क्षणी भक्तीच्या आयुष्यातील अनेक वर्षाच्या संघर्षाला जणू सुवर्णफळ मिळालं होतं. टीव्हीवरील प्रत्येक न्यूज चॅनलवर एकच बातमी झळकत होती. राज्यातील स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक. भक्ती देशमुख. कॉलेजमधील शिक्षक, मैत्रिणी, ओळखीचे लोक, गावातील मंडळी सगळेच तिचं अभिनंदन करत होते. फोनची घंटी सतत वाजत होती. भक्ती मात्र काही क्षण जागच्या जागी स्तब्ध उभी होती. तिच्या डोळ्यासमोर गेल्या काही वर्षाचा संपूर्ण प्रवास उभा राहिला. धीरजचा अपमान, तुटलेला संसार, मनातील वेदना, आईचा आधार, रात्रभर केलेला अभ्यास, स्वतःला पुन्हा उभं करण्याची धडपड, हे सगळं आठवताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आईने पुढे येऊन तिचा चेहरा हातात घेतला. माझी मुलगी जिंकली बघ, मला माहीत होतं तू हे करू शकतेस. भक्ती लगेच त्यांच्या गळ्यात पडली. आई, हे यश माझ्या एकटीचं नाही. तुम्ही नसता तर मी कधीच इथपर्यंत पोहोचले नसते. दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. इतक्यात गावातूनही फोन यायला सुरुवात झाली.
ज्यांनी कधी काही भक्तीच्या नशिबाबद्दल कुजबूज केली होती तेच आज तिचं कौतुक करत होते. दुसरीकडे धीरज अजूनही हातात वर्तमानपत्र धरून स्तब्ध बसला होता. पेपरच्या पहिल्या पानावर भक्तीचा फोटो मोठ्या अभिमानाने छापला होता. चेहऱ्यावर आत्मविश्वास, डोळ्यात तेज आणि ओठावर हलकंसं स्मित. खाली मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भक्ती देशमुखचं घवघवीत यश. धीरजच्या हातातून वर्तमानपत्र जवळजवळ निसटलंच. त्याच्या मनात एकच विचार घुमत होता, ही तीच भक्ती आहे जिला मी कमकुवत समजलो, जिला माझ्या आधाराशिवाय काहीच करता येणार नाही असं वाटलं. आज ती स्वतःच्या बळावर इतक्या उंचीवर पोहोचली होती आणि तो मात्र स्वतःच्या चुकीच्या निर्णयामध्ये अडकून मागेच राहिला होता. त्याला आठवलं, भक्ती किती वेळा स्वतःचं शिक्षण पुढे सुरू ठेवायची, इच्छा बोलून दाखवायची. पण त्याने कधी तिच्या स्वप्नांना महत्त्व दिलं नव्हतं. आज त्या स्वप्नांनी आकाश गाठलं होतं. धीरजच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. पहिल्यांदाच त्याला भक्तीचं फक्त अभाव नाही तर तिची खरी किंमत समजली होती. रिया त्यावेळी मोबाईलमध्ये गुंतलेली होती. तिला ना त्या बातमीचं महत्त्व वाटलं ना धीरजच्या भावनांचं. धीरजने हळू आवाजात म्हटलं, मी खूप मोठी चूक केली. पण त्या शब्दांना ऐकणारं तिथे कोणीच नव्हतं. तिकडे भक्तीच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन सुरू झालं होतं. आईने देवासमोर साखर ठेवली. देवा, माझ्या मुलीचं सुख असंच कायम ठेव. भक्ती देवासमोर हात जोडून उभी होती. आज तिच्या मनात एक वेगळाच निर्धार जन्माला आला होता. हे यश फक्त सुरुवात आहे. आता तिला स्वतःची नवी ओळख निर्माण करायची होती. भूतकाळाने तिला तोडलं होतं, पण त्या तुटलेल्या तुकड्यापासून तिने स्वतःचं नवं सामर्थ्य घडवलं होतं. भक्तीच्या आयुष्यात तो दिवस सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा होता, ज्या यशासाठी तिने स्वतःचे अश्रू, मेहनत, झोप, वेदना आणि संघर्ष पणाला लावला होता. ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं होतं. सरांनी दिलेली आनंदाची बातमी ऐकल्यावर भक्ती काही क्षण जागच्या जागीच उभी राहिली. तिच्या हातातील कप थरथरू लागला. माझं सिलेक्शन झालं? तिने पुन्हा खात्री करून विचारलं. सर हसले. हो बाळा, आणि फक्त सिलेक्शनच नाही, खूप चांगल्या गुणवत्तेसह तुझी निवड झाली आहे. इतक्यात आई बाहेर आल्या. काय झालं? सरांनी आनंदाने बातमी सांगितली. आई, आपल्या भक्तीचं सिलेक्शन झालं. क्षणात आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी भक्तीला घट्ट मिठी मारली. देवाने माझ्या मुलीच्या मेहनतीला यश दिलं. भक्ती आता स्वतःला आवरू शकत नव्हती. आईच्या कुशीत डोकं ठेवून ती लहान मुलीसारखी रडू लागली. हे दुःखाचे अश्रू नव्हते तर हे मिळालेल्या यशाचे अश्रू होते. कॉलेजचे सर ही भावूक झाले होते. आज शिक्षक म्हणून माझाही अभिमान वाढलाय. थोड्याच वेळात भक्तीचा मोबाईल सतत वाजू लागला. मैत्रिणी, शिक्षक, गावातील लोक, ओळखीचे नातेवाईक सर्वजण तिचं अभिनंदन करत होते. ज्यांनी कधी कधी तिच्या नशिबाबद्दल शंका घेतली होती तेच आज तिचं कौतुक करत होते. गावातील अनेक संस्थांकडून तिच्या सत्कारासाठी निमंत्रण येऊ लागली. भक्ती मात्र या सगळ्या गडबडीतही शांत होती. तिने देवासमोर जाऊन नम्रपणे हात जोडले. देवा, मला यश दिलंस, आता हे यश योग्य कामासाठी वापरण्याची बुद्धी दे. दुसरीकडे धीरजपर्यंत ही बातमी पोहोचली. त्याच्या एका मित्राने फोन करून सांगितलं, अरे धीरज, तुझी पत्नी जिल्हाधिकारी झाली रे. हे ऐकून धीरज काही क्षण गप्प राहिला. माझी पत्नी? हे शब्दच त्याच्या मनाला टोचून गेले. जिला त्याने कधी योग्य मान दिला नाही, जिच्या स्वप्नांची कदर केली नाही, तीच आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून उभी होती. आणि तो अजूनही स्वतःच्या रिकाम्या आयुष्यात अडकलेला होता. रिया आता जवळजवळ त्याच्यापासून दूर झाली होती. घरात संवाद नव्हता, मनात समाधान नव्हतं. धीरजने पहिल्यांदाच स्वतःच्या पराभवाची जाणीव मनापासून स्वीकारली. तिकडे भक्तीच्या घरी संध्याकाळी छोटासा आनंद सोहळा झाला. आईने स्वतःच्या हाताने गोड शिरा बनवला. सर, शेजारी, जवळचे लोक सगळे आले होते.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान होता. आई मात्र एका कोपऱ्यात बसून भक्तीकडे पाहत होत्या. त्यांच्या मनात एक विचार होता. जिचं आयुष्य तुटलं होतं तिनेच आज स्वतःचं नवीन विश्व उभा केलं. भक्ती त्यांच्याजवळ येऊन बसली. आई, आता पुढे तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची काळजी करायची नाही. आई हसल्या. मला कधीच काळजी नव्हती बाळा, कारण मला माझ्या मुलीवर विश्वास होता. त्या रात्री भक्ती झोपायला गेली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं. आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. सगळीकडे उत्साह, अभिमान आणि भावनांचा संगम होता. मोठमोठे मान्यवर, अधिकारी, पत्रकार सगळेच त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमले होते. भक्तीचा सत्कार संपल्यानंतर सभागृहात काही क्षण शांतता पसरली. पण ती शांतता समाधानाची होती. धीरज मात्र त्या शांततेत हरवला होता. त्याच्या डोळ्यासमोर सतत ते चित्र फिरत होतं. साध्या साडीमध्ये चेहऱ्यावर आत्मविश्वास घेऊन उभी असलेली भक्ती आणि तिच्या बाजूला प्रेमाने उभी असलेली आई, हीच ती भक्ती जी कधी माझ्या आयुष्याचा भाग होती. त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं. मुख्यमंत्र्याच्या हस्ते भक्तीचा आणि आईचा सत्कार झाल्यानंतर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी भक्तीला तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलावलं. भक्ती माईकसमोर उभी राहिली. काही क्षण तिने समोर बसलेल्या लोकांकडे पाहिलं. पहिल्या रांगेत आई शांतपणे बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंद होता, पण त्या आनंदामागे कित्येक वर्षाचा संघर्ष लपलेला होता. भक्तीने बोलायला सुरुवात केली. आज मी या ठिकाणी उभी आहे. पुण्याची जिल्हाधिकारी म्हणून माझा सत्कार होत आहे. पण या यशामागे माझं एकट्याचं श्रम नाहीत. या यशामागे एका स्त्रीचा त्याग, कष्ट आणि निस्वार्थ साथ आहे. त्या म्हणजे माझ्या सासूबाई, माझी आई. सभागृहात पुन्हा टाळ्या वाजल्या. जेव्हा सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवणं सोडलं होतं तेव्हा आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्या. मी अभ्यास करत बसले की त्या रात्रभर जागून माझ्यासाठी चहा करायच्या. माझ्या पुस्तकासाठी त्यांनी स्वतःचे दागिने विकले. घरात कितीही अडचणी असल्या तरी त्यांनी कधी मला त्यांची जाणीव होऊ दिली नाही. स्वतः आजारी असतानाही त्यांनी माझा अभ्यास, माझं जेवण, माझं वेळापत्रक सगळं सांभाळलं. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी अनेकदा खचले. मला वाटायचं आता माझ्याकडून होणार नाही. पण प्रत्येक वेळी आई माझा हात धरून म्हणायच्या, तू फक्त पुढे चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या एका वाक्याने मला पुन्हा उभं राहायला बळ मिळालं. भक्तीचा आवाज भरून आला होता. आज लोक माझा सत्कार करत आहेत, पण खरं तर हा सत्कार आईच्या मेहनतीचा आहे. त्यांनी एका सुनेला मुलीपेक्षा जास्त जपलं, तिला उभं केलं, तिच्यावर विश्वास ठेवला. रक्ताच्या नात्यापेक्षा मायेचं नातं मोठं असतं, हे मला त्यांच्याकडूनच शिकायला मिळालं. तिने आईकडे पाहिलं, ज्यांनी मला जन्म दिला. त्या आई-वडिलांना मी कधी पाहिलं नाही, पण आई म्हणजे काय असतं, माया म्हणजे काय असते, आधार म्हणजे काय असतो हे मला माझ्या सासूबाईंमुळं कळालं. प्रत्येक मुलीला अशी आई, अशी सासू मिळावी हीच देवाकडे प्रार्थना करते. हे ऐकून संपूर्ण सभागृह भावूक झालं. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. मुख्यमंत्री स्वतः उठून आईच्या जवळ गेले आणि म्हणाले, आज आम्ही एका जिल्हाधिकाऱ्याचा सत्कार करत आहोत, पण त्याच्याबरोबर अशा आईचाही सन्मान करत आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि संस्कारांनी एक आदर्श निर्माण केला. यानंतर आईंनाही आदर्श सासू म्हणून विशेष सन्मान देण्यात आला. त्या स्टेजवर उभ्या होत्या. डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर समाधान होतं. खाली बसलेला धीरज हे सगळं पाहत होता. भक्तीच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या मनावर जणू घाव बसत होता. आज त्याला जाणवत होतं की त्या दोघींनी किती संघर्ष केला, किती सहन केलं, आणि तो मात्र त्यांच्या कष्टाची, त्यांच्या प्रेमाची कदर करू शकला नाही. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे मान्यवर एक एक करून खाली उतरू लागले. भक्ती आणि आईही स्टेजवरून खाली उतरल्या. अनेक लोक त्यांचं अभिनंदन करत होते.
फोटो घेत होते. धीरज थोडा वेळ तसाच उभा राहिला, पण शेवटी त्याने धाडस केलं. हळूहळू त्यांच्या दिशेने चालत गेला. भक्तीच्या समोर येऊन तो थांबला. काही क्षण दोघंही काही बोलले नाहीत. अभिनंदन. धीरजचा आवाज थरथरत होता. भक्तीने शांतपणे त्याच्याकडं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आनंद, फक्त एक स्थिरपणा होता. धन्यवाद, ती इतकंच म्हणाली. आईने धीरजकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत माया होती, पण थोडासा दुःखाचा स्पर्श होता. धीरजने खाली मान घातली. मी चुकलो. तो बोलू लागला. तुमच्यासारखी प्रेमळ माणसं माझ्या आयुष्यात होती, पण मी त्याची कदर केली नाही. त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. भक्ती काही क्षण शांत राहिली. मग ती हलक्या आवाजात म्हणाली, धीरज, काही नाती परत मिळवता येतात, पण काही नाती वेळ निघून गेल्यावर फक्त आठवण बनून राहतात. त्या शब्दांनी धीरज पूर्णपणे खचला. आईने पुढे येऊन शांतपणे सांगितलं, माणूस चुकतो, पण त्या चुका ओळखून पुढे जाणं महत्त्वाचं असतं. भक्तीने आईकडे पाहिलं आणि हलकंसं हसली. आम्ही आता पुढे चाललोय, मागे वळून बघायला वेळ नाही, ती ठामपणे म्हणाली. त्या दोघी निघून गेल्या. धीरज तिथेच उभा राहिला. त्याच्या आयुष्यात सर्वात मोठा धडा आज त्याला मिळाला होता. ज्याची कदर आपण वेळेवर करत नाही, तेच लोक एक दिवस आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जातात. सभागृह हळूहळू रिकामा होत होता, पण धीरजच्या मनात मात्र पश्चातापाची गर्दी अजूनही तशीच होती. भक्तीला जॉईनिंग करून 6 महिने झाले होते. तिचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं. सकाळी लवकर ऑफिसला जाणं, संध्याकाळी उशिरा परतणं. तिचा दिवस कामात जायचा, पण घरात आई मात्र दिवसभर एकट्याच असायच्या. सुरुवातीला त्या स्वतःला व्यस्त ठेवायचा प्रयत्न करायच्या. कधी मंदिरात जायच्या, कधी शेजाऱ्यांकडे गप्पा मारायला बसायच्या. पण दिवसाचा बराचसा वेळ त्यांना एकटाच घालवावा लागायचा. आणि जेव्हा घरात पूर्ण शांतता असायची, तेव्हा त्या हळूच कपाटातून धीरजचा फोटो काढायच्या. त्या फोटोवरून अलगद हात फिरवायच्या, जणू तो समोरच उभा आहे. डोळ्यातून अश्रू यायचे, पण त्या आवाज न करता सगळं मनातच दाबून ठेवायच्या. कसा असेल माझा मुलगा? खाल्लं असेल का? हे प्रश्न त्यांच्या मनात रोज यायचे, पण ओठावर कधी यायचे नाहीत. भक्तीने 1-2 वेळा हे सगळं नकळत पाहिलं होतं. एक दिवस ती नेहमीपेक्षा लवकर घरी आली. तिने शांतपणे आईच्या खोलीकडे पाहिलं. दार अर्धवट उघडं होतं. आत पाहिलं तर आई बेडवर बसल्या होत्या. हातात धीरजचा फोटो. त्या फोटोवरून त्या प्रेमाने हात फिरवत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तो क्षण पाहून भक्तीच्या हृदयात कळ उठली. तिला जाणवलं, आईने माझ्यासाठी तिच्या मुलाला दूर केलं, पण आईचं मन आजही त्याच्याशी जोडलेलं आहे. त्या रात्री भक्ती खूप विचार करत बसली. मी माझ्या दुःखापायी आईला तिच्या मुलापासून दूर ठेवते का, हा प्रश्न तिला सतावत होता. तिच्या मनात एक विचार पुन्हा पुन्हा येत होता. मी त्याला माफ करेन की नाही माहीत नाही, पण आईसाठी तरी त्याला परत आणायला हवं. दुसऱ्या दिवशी रविवार होता. भक्ती काहीही कामाचं कारण सांगून घराबाहेर पडली आणि तिने धीरजला भेटायला बोलवलं. धीरज आला तेव्हा दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. मग भक्ती शांतपणे म्हणाली, धीरज, बस झालं आता. आईला असं तुझ्यापासून दूर ठेवणं मला योग्य वाटत नाही. धीरज तिच्याकडे पाहत राहिला. त्या काही बोलत नाहीत, पण मी पाहिलंय, त्या एकट्या असल्या की तुझ्या फोटोवरून हात फिरवत बसतात. त्यांना तुझी खूप आठवण येते. धीरजच्या डोळ्यात पाणी आलं. भक्ती पुढे म्हणाली, आईचं मन खूप कोमल असतं. आपल्या दोघांच्या भांडणापेक्षा माझ्यासाठी आई महत्त्वाची आहे. म्हणून मला वाटतं तू आमच्याबरोबर राहावंस. ती थोडं थांबली. मी तुला कधी माफ करेन की नाही मला माहीत नाही, पण आईसाठी तरी. हे ऐकून धीरज पूर्णपणे भावूक झाला. मी तयार आहे, तो हळू म्हणाला, आईसाठी आणि माझ्या चुका सुधारण्यासाठी. दुसऱ्याच दिवशी धीरज त्याचं सामान घेऊन घरी आला. आईने त्याला पाहिलं आणि थोड्या
कठोर आवाजात विचारलं. भक्ती, याला इथे का बोलावलं आहेस? भक्ती शांतपणे हसली आणि म्हणाली, आई, तुम्हीच म्हणालात ना, माणूस चुकतो, पण सुधारण्याला संधी दिली पाहिजे. त्याला त्याच्या चुका कळाल्या आहेत म्हणून मी त्याला माफ करायचं ठरवलं. आई लगेच म्हणाल्या, तू करशील? पण मी नाही करणार. भक्ती त्यांच्या जवळ गेली आणि हलक्या आवाजात म्हणाली, आई, माझ्यासाठी. आई काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या. त्यांना सगळं कळत होतं. भक्तीने हा निर्णय स्वतःसाठी नाही तर त्यांच्यासाठी घेतला आहे. त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण त्या काही बोलल्या नाहीत. त्या शांतपणे वळल्या आणि आत निघून गेल्या. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण यावेळी त्या शांततेत एक नवीन सुरुवातीची चाहूल होती. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल.